नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षा माहे फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे सॅम्पल क्वेश्चन पेपर्स म्हणजे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर कसे डाउनलोड करावे. तर सर्वप्रथम Google वरती महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाइप करून सर्च करूया. सर्च केल्यानंतर आपल्या समोर महाराष्ट्र स्टेट बोर्डाची अधिकृत संकेतस्थळ दिसत असेल, यावरती क्लिक करूया. त्यानंतर आपल्या समोर ते संकेतस्थळ ओपन झालेले दिसेल. त्या संकेतस्थळावरती खाली स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट लॉगिन हा पर्याय दिलेला आहे, यावरती क्लिक करूया. या स्टुडंट लॉगिन मध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर सॅम्पल क्वेश्चन पेपर्स हा पर्याय दिलेला आहे, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर HSC व SSC असे दोन पर्याय दिलेले आहेत व त्याच्याच बाजूला मार्च 24 व मार्च 25 असे दोन पर्याय दिलेले आहेत. तर चला आपण HSC मार्च 25 चा पेपर कसा पाहायचा ते पाहूया. डाव्या बाजूला सब्जेक्ट नेम आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोड, त्याच्यानंतर मेथड ऑफ रायटिंग दिलेली आहे, इंग्लिश, मराठी, हिंदी. तर आपण इंग्लिशचा पेपर पाहूया. इंग्लिशचा पेपर ग्रेडचा सब्जेक्ट कोड आहे 01 आणि त्याच्याच समोर दिलेला आहे PDF फाईलचा लोगो. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर 2010 हा इंग्लिश अभ्यासक्रमाचा पेपर दिसत असेल. दुसरा पेपर पाहूया आपण, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. सब्जेक्ट कोड आहे 50, लँग्वेज ऑफ रायटिंग आहे इंग्लिश. अशा पद्धतीने आपण इयत्ता 12वी बोर्डाचे मागील 2 वर्षाचे पेपर डाउनलोड करू शकतो व पाहू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.